विशेष तरतूद म्हणून किंवा एक स्पेशल ट्रीटमेंट मुंबई बँकेला तुमच्यामुळे मिळाली असा एक दावा किंवा आरोप जो आहे तो विरोधकांकडून होतोय आणि मूळतः संजय राऊत मला वाटतं ज्यांना सहकार कळत नाही, शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि विकास, ते मूळ उद्देश न समजता मुंबई बँकेत प्रवीण दरेकर आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम चालतं एवढंच त्यांना दिसतं आणि आमचं सरकार आहे एवढाच संदर्भ त्यांना कळतो. खरं म्हणजे यशदासारखं ट्रेनिंग सेंटर पुण्यात आहे. आज सहकाराला ऊर्जितावस्था देणं आवश्यक आहे. पूर्वीचा सहकार आणि सद्यस्थितीतला सहकार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा हे सहकाराला विशेष महत्त्व देत आहेत. गावच्या विविध कार्यकारी सोसायटीपासून मच्छीमारांपासून हाऊसिंगपर्यंत यामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट होण्याची आवश्यकता आहे. आणि अशा वेळेला देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. इथे एखादं ट्रेनिंग सेंटर असावं, रिसर्च सेंटर असावं, या भूमिकेतनं त्या ठिकाणी ही गोष्ट होते. परंतु केवळ राजकारण ज्यांना दिसतं, कधी संस्था काढली नाही, कधी प्रशिक्षण दिलं नाही, कधी त्या ठिकाणी संशोधन केलं नाही, ते अशाच संशोधनात राजकारणाच्या त्या ठिकाणी तडफडत राहणार. त्यामुळं त्यांना चांगल्या कापाची त्या ठिकाणी किंमत समजत नाही आणि म्हणून राजकीय चष्म्यातनं केवळ ते त्या ठिकाणी बोलत असतात. एक मोठं शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र उभारण्याचा मुंबईतल्या सहकार चळवळीचा मानस आहे. आणि गोरेगावला हाऊसिंगची जी सहकार परिषद झाली त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी या संदर्भात मुंबईकरांना शब्द दिला होता. त्याची पूर्तता करण्याचा तो प्रयत्न होता. महाविकास आघाडीचे देखील अनेक सदस्य खरं तर मुंबई बँकेच्या बॉडीवर आहेत. त्यांना देखील म्हणजे सहकार भवन मुंबई बँकेसाठी किंवा त्या सगळ्यावर होणार आहे, त्यांच्याबद्दल काय नेमकं बोलाल? कारण एकत्र असताना देखील अशा पद्धतीचे आरोप मला वाटतं वडेट्टीवार किंवा संजय राऊतने महाराष्ट्रात कोणी कोणी भूखंड घेतलेत, कुठल्या सामाजिक उद्देशाकरता घेतलेत आणि ते कमर्शियली वापरले जात आहेत याकडे लक्ष टाका. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, रयत शिक्षण संस्था असेल, नाट्य परिषदेचं माहीमचं त्या ठिकाणची जागा असेल, या सगळ्या जागा शासनाने दिल्या, वास्तू दुसऱ्याच्या पैशातनं उभ्या राहिल्या आणि त्याचं नेतृत्व कोण करतं आहे आणि लाखोच्या प्रमाणात भाडं कोण खातं आहे याची जरा माहिती सरकारने घ्यावी. म्हणजे कमर्शियली वागणारी लोक कोण आहेत हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर येईल. आमचा उद्देश प्युअरली सामाजिक आहे. अमित शहानी देखील एक असाच उल्लेख केला होता संस्थात्मक भ्रष्टाचाराचा, त्याचाच परत एकदा उल्लेख करताय? कारण शरद पवार अगदी महाराष्ट्रामध्ये संस्थेला जागा घ्यायची, त्याच्यामध्ये क्लब हाऊस उभारायचे, त्याच्यामध्ये मोठमोठ्या प्रकारचा खर्च करून हॉल उभारायचे, कॉन्फरन्स उभारायच्या, त्याच्यामध्ये कॅटरर्स करायचे आणि लाखो रुपये. किती लोक सर्वसामान्य सरकारच्या भूखंडावर उभा राहिलेल्या इमारतीत त्या ठिकाणी लाभ घ्यायला गेले, मांडा लेखाजोगा. माझी तर या निमित्तानं सरकारला विनंती राहील की जे अमितभाई बोलले संस्थात्मक करप्शन त्याचा शोध घ्यावा आणि असली चेहरे या मागचे महाराष्ट्रातील जनतेसमोर आणावेत. संजय राऊत सुद्धा आरोप करतायत की मुंबई बँकेला ही जागा सत्तेमध्ये असल्यामुळे मिळाली, सत्तेचा दुरुपयोग आहे. पण विशेष म्हणजे सुनील राऊत सुद्धा मुंबई बँकेच्या बोर्डावरती सदस्य म्हणून, मग याकडे कसं पाहता? नाही, मला वाटतं ज्याने कधी एक संस्था चालवली नाही, कधी संस्थेच्या माध्यमातून कोणाला उपयोग मदत केली नाही, त्यांनी काय बोलायचं? त्यांचा एककलमी कार्यक्रम टीका करणं हा आहे. आता सुनील राऊतना नक्की माहीत आहे, ते माझ्यासोबत असतात, की बँकेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीतनं आम्ही किती काम उभं केलं आहे. आता राजकारणासाठी राजकीय बोलावं लागतं, ते संजय राऊत बोलत आहेत.
बरं, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी रमेश किरे पाटील मराठा लोक क्रांती मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी निवेदनसुद्धा केले, उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पण अंबादास दानवे म्हणतात की रमेश किरे पाटील हे भाजपचे नेत्यांच्या अगदी जवळचे आहेत आणि त्यासोबतच जरांगे पाटील यांनी पण आरोप केला की दरेकर यांनीच त्यांना पाठवलं. मला वाटतं जरांगेच्या नसानसात अहंकार आणि गर्व त्या ठिकाणी आलाय, हेच माझं पहिल्या दिवसापासून सांगणं आहे. आता तुम्ही जो विषय घेतला आहे तोच विषय जर मराठा समाजाचे कार्यकर्ते पुढं नेत असतील तर आपण कसं काय सांगू शकता ते मराठा समाजाचं आंदोलन नाही. म्हणजे तुम्ही करता ते फक्त मराठा समाजाचं आंदोलन आणि मराठा इतर संघटनांनी केलं तर ते सवतीचं आंदोलन. मला वाटतं हे योग्य नाही आहे आणि पहिल्या दिवसापासून आमचं तेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी तुम्ही जो अहंकार मराठा समाजाच्या पाठबळावर तुमच्यात निर्माण झाला आहे तो मला वाटतं त्या ठिकाणी पहिला कमी करा. बरं, अहंकार तुमच्यात आणि स्टेटमेंट तुम्ही काय देताय? सरकारला त्या ठिकाणी गर्व वाढतोय, सरकारचा गर्व आपोआप संपेल. जर सरकारला गर्व असता तर शेकडो त्या ठिकाणी डझनभर मंत्री तुमच्या पायाशी येऊन बसून चर्चा केली नसती. अनेक जज निवृत्त तुमच्या पायाशी येऊन बसून चर्चा केली नसती. राज्याचे मुख्यमंत्री हे त्या ठिकाणी वाशीला स्वतः आले नसते. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच घडलं नाही आणि त्याच्यामुळं गर्व कोणाला आहे? आता तुम्ही दम मारताय. देवेंद्रजींचं करिअर संपून टाकतो, प्रवीण दरेकरचं करिअर संपून टाकतो, गिरीश महाजनला शिव्या देणार, चंद्रकांत दादांना शिव्या देणार, भुजबळांना शिव्या देणार. आता उद्धवजी आणि उद्धव ठाकरे साहेब आणि पवारसाहेब बाकी आहेत, हळूहळू त्यांच्याकडे पण पोचत आहेत. तर मला वाटतं हा त्या ठिकाणचा अहंकार जो आहे तो बरा नाही, एवढंच आम्हाला त्या ठिकाणी त्यांना नम्रपणाने सांगणं आहे. आता आंदोलनाला कोण येणार नाहीत त्यांना बघून घेतो, कोण जायला सांगणार नाहीत त्यांना बघून घेतो. अरे तू बाबा, राजकारणापेक्षा त्या ठिकाणी मराठ्यांचे प्रश्न जे पहिल्या दिवसापासून मी विचारतोय, महिनाभर आपण त्याला स्पर्श केलात का? तुम्ही अलीकडच्या 15 दिवसाच्या जरांगेंच्या मुलाखती स्टेटमेंट काढा. निवडणुकीच्या संदर्भातच लढवणार किती, दौरा किती करणार, पाडणार कोणाला, पाडण्यात वेगळीच मजा येते. म्हणजे त्या ठिकाणी मराठा समाजाचं पाठबळ किंवा भावना या तुम्ही पायदळी तुडवताय आणि त्याच्यावर एन्जॉय करताय. बरं, खोटं चित्र किती दिवस आपण समाजाला दाखवणार? एक पर्दाफाश मी कालच केला. 30 जूनला समतानगरला एक हंडा मोर्चा महिलांचा होता आणि मी त्या ठिकाणी भेटायला गेलो आणि महिला भगिनींच्या मी निघाल्यावर घोषणा वगैरे सुरू होत्या. 30 जूनला मी जरांगेंवर काय बोललोच नव्हतो. त्यांच्या संदर्भात काही प्रश्न मी जे उपस्थित केले ते 17 जुलैला. 17 जुलैनंतर 5 दिवसांनी 23 जुलैला मराठी एक्सप्रेस नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यांनी तो समतानगरचा फोटो गर्दीचा आणि त्या ठिकाणी मराठा समाजाचा संताप बघा कसा, म्हणजे जरांगेंना बोललं तर समाज संतापतो, अशा प्रकारचं मॅनिप्युलेटेड करून समाजाला भुलवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला बोललं तर समाज बघा कसा करतो. आता तो मराठा समाजाचा संताप होता का? तिथे लेख मराठा लाख मराठा घोषणा दिल्या होत्या का? म्हणजे जी गोष्टच नाही ती त्या ठिकाणी आपल्याशी जोडायची आणि आपण त्या ठिकाणी आपलं मराठ्यांच्या भावनांवर राजकारण करायचं, मॅनिप्युलेशन करायचं, हे आता उघड झालंय. कारण यानंतर 28 जुलैला जरांगेंनी परत सांगितलं की त्या आमदाराला हाकलून लावलं. म्हणजे माहिती घ्यायची ती अपूर्ण किंवा माहिती देणारे अपूर्ण. आणि मला वाटतं त्यामुळं आंदोलन आता भरकट चाललेलं आहे. आणि आम्हाला हुल कशाला मारताय हो? संपवून टाकू आणि उठू देणार नाही. आम्ही काय राजकारणामध्ये पदांसाठी आलेलो नाही. जरा आमची राजकीय सुरुवात समजून घ्या. सामाजिक बांधिलकीतनं आम्ही राजकारणाला सुरुवात केली. आता भारतीय जनता पार्टीमध्ये परमो सेवा धर्म सेवेसाठी आमचा पक्ष आहे. कोणाला आमदार व्हायचं, मंत्री व्हायचं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही पक्षात नाही. त्याच्यामुळे जरांगे साहेब, आम्ही अशा संपवण्याची चिंता करत नाही.
अनेक आले गेले. जो संपवण्याची आणि अहंकाराची भाषा करतो तेच संपलेत. हा महाराष्ट्राचा त्या ठिकाणी इतिहास आहे. आम्ही काय केलं आहे, गोरगरिबांसाठी कशी आंदोलनं केलेत, त्या ठिकाणी आम्ही रेल्वेची आंदोलनं कशी केलेत, बेरोजगारांची कशी केलेली आहेत, आम्ही पोलीस भरती रेल्वे भरतीला काय मार खाल्लाय मार दिलाय हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्याच्यामुळं आम्ही काहीतरी मिळवायचं आहे म्हणून काय केलं नव्हतं. त्याच्यामुळं आमच्या राजकीय करिअरची जरांगे तिळमात्र चिंता करू नका. आम्हाला राजकीय करिअरची चिंता नाही, परंतु मराठा समाजांच्या पोरांचं करिअर उद्ध्वस्त करू नका. त्यांच्या करिअरसाठी आपण काय केलं, एखादं प्रशिक्षण कुठे चालवलं, त्यांना त्या ठिकाणी कर्ज मिळवण्यासाठी कुठे प्रयत्न केलात, कुठला उद्योग व्यवसायासाठी त्याला मदत करण्यासाठी प्रयत्न केलात, एखादा समाजाच्या विकासासाठी त्या ठिकाणी काही गोष्टी उभ्या केल्यात. करिअर घडवणारे अनेक मराठा समाजात नेते आहेत, संघटना आहेत. आमचे राजेंद्र कोंढरे आहेत, ते पुण्यामध्ये त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर चालवतात. मराठा पोरींच्या भविष्यासाठी ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी चालवतात. अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र त्या ठिकाणी 1 लाख बेकार मराठा समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी कर्ज दिली. अशी अनेक लोक, आबा पाटील असतील, केरे पाटील, आता मी नावं सगळ्यांची घेत नाही, त्यात सगळ्यांना शिव्या द्यायला लगेच सुरुवात होते. म्हणजे ह्यांच्या बाजूनी बोलला की तो मराठा समाजासाठी, ह्यांना काही 4 गोष्टी सांगायला गेला की तो मराठा समाजाच्या विरोधात. मला वाटतं हे योग्य नाही. आता त्यामुळे आपण करिअर लोकांचं घडवलं पाहिजे. आज त्या अधिसंख्येची असेल, भरती असेल, पोलिसांची असेल, प्रवीण दरेकरनी शासनाशी समन्वय साधून हजारो पोरांना त्या ठिकाणी मदत केली. ज्या वेळेला वेगवेगळ्या केसेस या मुलांच्या होत्या त्यावेळेला काउन्सिल देणं, वकील देणं हे मी केलं आहे. 10-12 महिन्यात आंदोलन उभं राहत नाही आणि 10-12 महिन्यात नेता होत नाही, आणि नेता झाला तर संपवायची भाषा होत नाही. 50-50 वर्ष या महाराष्ट्राचं राजकारण केलं आहे, परंतु अशा प्रकारची गर्वाची भाषा त्या ठिकाणी कुणाच्याच तोंडून त्या ठिकाणी आलेली नाही. आणि म्हणून माझं आजही त्यांना त्या ठिकाणी सांगणं आहे की तुम्ही नकारात्मकतेतनं बाहेर या. तुम्ही कोण बोललं की त्याला ठोकून काढायचं, कोण बोललं की त्याला 4-5 ठरलेली लोक फोन करणार, कोण बोललं की त्याला शिव्या घालणार. मला वाटतं आपण निंदकाचे घर असावे शेजारी. 4 गोष्टी सुचवल्या ना, त्या पॉझिटिव्ह घ्या. काय चुकत असेल तर आपण दुरुस्त करूया. समाज तुमच्या मागे राहील, पण तुम्ही राजकीय मटेरियल झालेला आहात. तुम्ही आता केवळ राजकारणाभोवती बोलताय, म्हणून आज त्या ठिकाणी मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं आता दुसरे लोक आंदोलन करत आहेत, तुमच्याच विषयासाठी करत आहेत. त्यांनी काय सांगितलं, ओबीसीच्या आरक्षणातनं द्यावं का, भूमिका स्पष्ट करा. मग ते मराठा समाजाचे नाहीत का? त्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही का? आणि दुसरा कोण करेल, तो भाजपचा, तो सरकारचा, तो त्या ठिकाणी दलाल. आता कोण दलाल आहेत, कसं मॅनिप्युलेशन करतं, टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी निश्चितच बाहेर येईल. जसं मराठी एक्सप्रेस चॅनलचं ज्या पद्धतीनं मॅनिप्युलेशन केलं, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी प्लॅन केल्या जातात, यथावकाश त्या बाहेर येतील. पण एक त्यांनी गंभीर आरोप असा पण केला आहे की मी मॅनेज होत नाही म्हणून दरेकर अभियान चालवत. नाही, मला वाटतं या संदर्भात मी मनोज जरांगे दादा, आमचे जरांगे दादा यांचं मी कौतुक केलं आहे. गेल्याच आठवड्यात आपण बघाल की जरांगेच्या आंदोलनाची ताकद हीच की ते सर्वसामान्य गरजवंत मराठ्याची भाषा बोलतात, दुःख बोलतात, आणि अशा वेळेला ते मॅनेज होत नाहीत. हे त्यांच्या आंदोलनाचं सामर्थ्य आहे, हे मी जाहीरपणे त्या ठिकाणी बोललो. परंतु हे सुरुवातीच्या काळात होतं. नंतर ते आंदोलन कोणीतरी हायजॅक केलं आणि त्याला राजकीय दिशा दिली, आणि म्हणून आज त्या ठिकाणी जरांगेंच्या संदर्भात आज मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी प्रश्नार्थक संशयाचं असं वातावरण उभं राहिलेलं आहे. नाही, पण जरांगेंचं आंदोलन कुणी हायजॅक केलं असं वाटतं? आता महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. कोण त्या ठिकाणी आंदोलनाला खतपाणी घालायला जात होतं, कोण आंदोलनाला ताकद देत होतं. त्यांचा दौरा असला की कुठल्या पक्षाची लोक, कुठल्या संघटनेची लोक
त्या दौरा यशस्वीतेसाठी तन मन धन अर्पण करत होते हे महाराष्ट्राला पूर्णपणे माहीत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं आंदोलन कोणी हायजॅक केलं आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. आज उद्या ते तपशीलवार बाहेर येईलच. भाजपनं येत्या काळात सावरकरांच्या बाबतीतला प्रचार हा एक आपला प्रखर मुद्दा म्हणून घ्यायचं ठरवलं आहे. कुठतरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची अडचण करण्यासाठी ही रणनीती असल्याचं बोललं जाते. काय नेमकी भूमिका आहे खास करून सावरकरांच्यावर? नाही, सावरकरांच्या बाबतीत त्यांच्या हिंदुत्वाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी कालही त्या ठिकाणी आक्रमक होती, बाजूनं होती, आजही आणि उद्याही सावरकरांचं हिंदुत्व घेऊन त्याचं उदात्तीकरण करणं हे तर आमचं कामच राहील, कर्तव्य राहील. आमचा तो राजकीय अजेंडा नाही. सावरकरांचं हिंदुत्व हा आमचा विचार आहे, हा आमचा संस्कार आहे. नाही, पण संजय राऊत पण मागणी करतात की सावरकरांबाबत भाजपनं आपली भूमिका स्पष्ट करावी आणि सावरकरांना भारतरत्न द्यावा. नाही, मला वाटतं या संदर्भात केंद्र सरकार त्या ठिकाणी निर्णय घेईल. भारतरत्न त्या ठिकाणी किंवा कुठला सन्मान द्यायचा निश्चितच त्या ठिकाणी केंद्र सरकार करेल. परंतु सावरकरांच्या विचाराचा सन्मान पदोपदी भारतीय जनता पार्टी करते आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुमचा पक्ष पदोपदी सावरकरांचा अपमान करताना दिसतंय. अजित पवार यांच्या बाबतीत मित्रपक्ष आहे तुमचा, सत्तेत आहे सोबत, यांच्या विरोधात कट रचला जातोय असं सुनील तटकरे पण म्हणतात. आज सुप्रिया सुळे बोलल्या की ज्या पद्धतीनं दहशतवादी असल्यासारखं तोंड लपवून जाणे किंवा मग चुकीची नावं देऊन जाणे, तर हे खूप सिरियस क्राईममध्ये येतं आहे सगळं. चौकशी व्हायला पाहिजे. मला वाटतं सकाळी उठल्यावर यांचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा एक अजेंडा असतो. एक तर त्या ठिकाणी संजय राऊतची कोलेखुळी चालू होते किंवा त्या ठिकाणी सुप्रिया सुळे बोलतात किंवा आणखी त्यांची 3-4 लोक त्या ठिकाणी बोलतात आणि मग तो इको करतात. तशाच पद्धतीनं हे तर अजित पवारांनीच सांगितलं ना, पत्रकारांशी गप्पा मारताना जर अजित पवारांच्या मनात त्या ठिकाणी काही पाप असतं तर त्यांनी मोकळेपणाने बोलले नसते. परंतु काही झालं त्याला राजकीय वळण द्यायचं हा त्या ठिकाणी विरोधकांचा रोजचा कार्यक्रम झाला आहे. आणि त्यातनं आजचे ठळक कार्यक्रम त्याच्यामध्ये हा कार्यक्रम अजितदादांचा त्यांनी घेतला आहे. नक्कीच, पण दाढीवर सुद्धा त्यांनी टीका केली. एकनाथ शिंदेच्या दाढीवर टीका केली आहे की मौलवींसारखे जाऊन अमित शहांना भेटायचे. मौलवी या शब्दाचा वारंवार उल्लेख केला. मला वाटतं तुम्ही त्या ठिकाणी टोप्या घालताय आणि सगळं हिंदुत्व घाण ठेवलं आहे. त्या संदर्भात बोला. एकनाथ शिंदे साहेबांनी एक दाढीवर हात फिरवला तर तुमची पळताभुई थोडी होईल. त्यामुळे त्यांच्या दाढीच्या नादाला लागू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.